तर ना आमच्या इकडं खूप पाऊस झाला होता आणि घरं सगळी पडून गेली होती. मग अक्षरशः पायापासूनच सगळं घर पडलं होतं आणि पत्रा तर कुठं गेला हे माहिती नव्हतं ना. आपल्या घराची काय अवस्था झाली आहे ना हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळलंच. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सोनूला घेऊन आले, जेवण केलं. तर अजून तरी पण सोनूचं जेवणच चाललं आहे. रवत काय उरकतच नाही पडते. अर्धी चपाती 2 तास त्यासाठी कमी पडते. ते बसले जेवण करत. कपडे काही चेंज केले नाही कारण उद्या आहे विदाऊट. बुधवार आणि शनिवार विदाऊट घालायचं असतं. म्हणजे दुसरी कपडे आहेत पण तिला आम्ही घेतली नाही तिथे दुसरे कपडे. पैसे भरा, 3दा शाळा बदला, 50 शाळा बदलल्या. त्या 50 शाळेचा ड्रेस वेगवेगळा येतं. ह्या शाळा नको, दुसरीकडे घातली, तिथली कपडे घेतली, तिथनं दुसरीकडे घातली, तिथली कपडे घेतली. असे भरपूर शाळाचं युनिफॉर्म आहेत त्याच्याकडे. त्यामुळं आता ह्या शाळेचा ड्रेस आम्ही घेतला नाही. म्हणजे तो पिटीचा वगैरे असतो ना, म्हणते ना, तसलं काय आम्ही घेतलं. ते काही ड्रेस मी तिला घेतलं नाही. तर काही ठेवून करणार आहे ती, नंतर घालत पण नाही आणि शाळा बदलावी लागते. तर नको ते कपडे घेऊन उपयोगच नाही ना. म्हणून आम्ही उद्या विदाऊट घालून जाणार. ते सगळे ती शाळेचा ड्रेस असतो ना, शर्ट आणि पॅन्ट हाफ ते घालून येते. आम्ही दुसरं घालून जाऊ हां. आणि आज आमच्याकडे सकाळपासून लाईट नाही, तर चला आंब्याखाली जाणार आहे मी. आणि हा ड्रेस आहे ना मी ऑनलाईन घेतला आहे, पण छान आहे. इतका भारी बसला आहे ना मला. हा ड्रेस मी ऑनलाईन घेतला आणि इतका भारी आहे ना, मला तर लय आवडला आहे. हा व्ही-नेक पहिल्यांदा मला वाटलं की मी अशी बारीक आहे ना, मला छान दिसेल का नाही. पण खरं सांगते, व्ही-नेकचा ना आहे ना हा गळा, तो बारीक लोकांना छान दिसतो. असे जाडजूड लोक असते ना, त्यांना तो असा होतो. म्हणजे हे आहे ना, असं ते वरती जातं, ते खूप विचित्र दिसतं. पण बारीक बारीक लोकांना छान दिसते. उभं राहून दाखवते. खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. मला परफेक्ट बसला आहे. मी एस साईज मागवलेली आहे. मला थोडा पण अल्ट्रल काही मग त्यांना ते करावं नाही लागलेला. हाही तसा बसला आहे. आणि आज मी पहिल्यांदाच घातला आहे कारण तो आणि हा ड्रेस आता मी काढायचं म्हणते. कारण सोनूला सोडावं जावं लागतं ना, तर साडी तर असं गाडीवरती बसता येत नाही. माझी इतकी प्रॅक्टिस नाही आहे जशी ड्रेसमध्ये आहे तशी. त्यामुळे मी थोडे दिवस आणि सोनूला निऱ्यावरती उभे राहते. आणि कधी अचानक उतरा गेलो ना, तर मग निर्या सटकते ना. त्यामुळं मी साडी नको म्हणते. तर न्यायला आणायला तर हा ड्रेस घालेन असा विचार केला आहे. पण मग ते गावातच जायचं आहे या कुठे लांब जायचं आहे, हा ड्रेस कशाला घालायला. त्यामुळं बघू आता पुढं कसं होईल तसं. पण सांगा, हा कलर पण छान दिसतो आहे का आणि ड्रेस पण छान दिसतो का मला सांगा. आणि खूप कमी प्राईसमध्ये, खूप म्हणजे खूप. आणि कापड म्हणसाल ना, A1 कापड आहे. म्हणजे एकदम कॉटन आहे. असं बेडशीट वगैरे असतं का नाही जाडमधलं कॉटनचं, तसं कापड आहे. मला तर लय आवडलं प्रचंड. त्या ड्रेसपेक्षा मला हा ड्रेस आवडलेला. एवढाच की कलर जरा असा मेहंदी कलरसारखा आला आहे. हा ग्रीन कलर असता ना तर छान वाटला असता. पण तरी पण हा पण छान आहे, छान दिसतोय. तसाला असू द्या आता. हां, तिचं जेवण झालं का नाही, आता आम्ही आंब्याखाली जातो आणि मग ते ब्लॉग मी कंटिन्यू करते. आणि ते सगळं मंगळसूत्र वगैरे आता मी काढून टाकलं, हे घातलं आहे. कारण मी ज्या रस्त्यांचा तिथून सुनसान नाही, त्यामुळे नको म्हटलं. हे आपलं छान आहे. तर चला उरकं पटपट. पण जर गरम होते कारण ह्या बाहेर जरा मोठ्या येते. ते पण हे आहे कारण हात लयच काळं पडत होतं. आधीच आपण लय गोरायचं आणि अजून जास्त काळं हो. माझ्या चेहऱ्याची खरंच खूप वाट लागली होती माहिती आहे का मध्यंतरी. हां, पाणी पिन हात धुवून. आता कुठं तरी बरं आहे. आणि आता मी लाजत नाही, तोंड बांधून जाते, तोंड बांधून येते. मला कोण काय म्हणाल, मला अशी म्हणतील, मला तशी म्हणतील. आता लय करायला लागली ओव्हर. काही घेणं देणं नाही, आपण आपली काळजी घ्यायची. सोनूला पण चष्मा वगैरे टोपी वगैरे घेऊन जात असते मी नाही चष्मा घरात, मला आहे चष्मा तरी पण मी घरात वापरते. व्हिडिओ काढताना नाही वापरत, एरवी वापरत असते आणि बाहेर जाताना. हो, आणि सोनूच्या शेंडींना 2-2 बोललं. आणि तिच्या टीचरने तिला छान बोललं आहे ना. आणि आज माझी मैत्रीण पण घालून आली. हां, आमची कॉपी केली होती त्यांनी. आमच्यासारखी शेंडे घालून आलेली ती आज है ना. छान आहे. पण ही शेंडे ह्या शेंड्या तिला ना खरंच छान दिसते. त्या एकदम असं मागं फिर, पुढं केस यायचं टेन्शन नाही.
गरम व्हायचं टेन्शन नाही. गरम तर अजिबात होत नाही ना. चिडचिड ती एक शेंडी घातली काय तर फुटकुले उठते. हां ते चला भेटतो तुम्हाला आता जाऊया आंब्याखाली. तर तू स्कूटी लावली, आले लगेच लाईट गेली. मी आले लाईटच जाते. तू आल्यावर नाही गेली. आपण सोडायला जाताना लाईट गेलेलीच होती, त्याच्यानंतर लाईट आलीच नाही. पंख कसा वाजला गुणगुण. कुठं पण का वाटलं का? ओके चला आता जाऊया आंब्याखाली. कपडे नाही बदलणार. कपडे नाही बदलणार का? उद्या तर आहे नाही. फुल पॅन्ट घातली ना आतमध्ये. फुल पॅन्ट आहे ना. मग शर्ट बदल की नसतं कशाला शाळेचं. अजून 2 महिने काढायचं इथं. मी तुम्हाला सांगितलं ना की मी तिला तिकडं शाळेला घालणार आहे. पण आता ॲडमिशन तर घेतलं आहे तिकडं. 2 महिना घरी बसून काय करणार आहे. म्हणजे एप्रिलचा आणि मेचा जूनमध्ये तर शाळा सुरू होणार आहे. तोपर्यंत मी तिला इथं घालणार आहे. म्हणजे थोडासा सराव पण होईल तिचा. कारण तिला कंटिन्यू शाळेत जायला भेटलं नाही. गॅप पडत गेला आहे. त्यामुळं थोडंसं शिकल. खायचं तर आहे पण नाटकल आहे. आता पाऊस बंद झाला आहे. पण मग अशी इतका पाऊस होता की तुम्हाला मी शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही. इतकं जबरदस्त. पत्रा उडून गेलाय. आणि सोनू तर इतकी वरडत होती पाऊस आला तेव्हा भयानक. कारण हा पत्रा इतका हालत होता ना, पूर्ण असा झोका हालत होता. असा हालत होता झोका, एवढं वारं सुटलेलं. हे तुम्हाला म्हणलेलं काल रात्री आमच्याकडे भयानक पाऊस झालाय ना. मी खरंच आता ह्या सगळ्या गोष्टीचा हसा येते, पण रात्री इतका रडायला येत होता ना. भीती वाटत होती या. आणि सगळंच होत होतं. काय सांगू तुम्हाला. सोनू तर इतकी रडत होती. लय म्हणजे लय विचित्र पाऊस होता. अक्षरशः पत्र सगळं उसकुटत होतं घराचं. हे तर हालतच होतं. आमचा शेड तर काय तुम्हाला सांगितलं, चिलाट्या वारा आलं तर उडून जाण्यासारखं. चांगली घरं आम्ही. इथं लय वारं सुटायला लागलं. आमच्या पत्र्याची काही गॅरंटी नव्हती. आता म्हणलं हा उडून जातो म्हणून आम्ही तिकडच्या घरी गेलो. तिकडचं पत्र तर डायरेक्ट मागणंच उचलला. मग तर असलं निबार भिलो ना की बासच. परत ना मग मधल्या घरात आलो. तिथं थोडं होतं ते इतकं नव्हतं, कारण दोन्ही साईडनं थोडासा आडूस आहे त्याला. त्यामुळे त्या घराला इतकं काही भीती नाही वाटली. पण वारं इतकं प्रचंड होतं ना काय सांगू. भांडी उडून गेली, ती टाकीचं टोपण उडून गेलं, काही राहिलं नाही. इतकं म्हणजे लय नुकसान झालंय. बाहेरचा नजारा आता बरं आहे, कारण सगळ्यांनी आपापले सामान म्हणजे असं आणली ती हुडकून. आमचं काय घावलं नाही. सगळी बघा अशी हुडकत बसली ती. काय पडले काय नाही पडलं असं झालं. आणि आमची हातरून बितरून सगळी भिजली. तेव्हा का ही भिजलेलंच आहे. ही भिजलं आहे म्हणून आम्ही डबल टाकले. ही पण भिजलेलं आहे. ही रग पण भिजलेला होता म्हणून हा उशाला घेतलेला. सगळं भिजलं. आता कपाटातले कपड्याने काय केलं काय माहिती नाही, तर ते काढून बघावं लागतील मला. गादी अर्धी भिजली या. चला कामाला लागलं पाहिजे. आणि हवा आज लय गार सुटल्या. तरी मी अर्धी भांडी ठेवून गेली होती ह्याच्यात बाथरूममध्ये, कारण मला माहिती आहे वारं सुटलं ना आमच्या इकडं लय सुटतं, काहीच राहत नाही. टाकीचं टोपण कसं काय उडलं काय माहिती. आम्ही तिकडं जरी बसलं असलं ना तरी आमचा जीव सगळा इकडं होता. माझाच नाही सोनूचा. पण सोनू 5-5 मिनिटाला म्हणायची आपलं घर असेल का, आपलं घर असेल. कारण भले घरांची वाट लागली. आमचं तर काय चीज आहे, कारण आम्ही इथं होतो ना तेव्हा इतका होतो ना. रात्री सांगितलं मी तिला, झोका असा हालत होता. झोका घेतला म्हणजे आपण जेव्हा झोक्यात बसून झोका घेतो का नाही, असा झोका हालत होता. विचार कर कसं राहिलं असेल. लय भिजलेलो आम्ही सगळेजण जाम. आणि असं वाटतंय ना काय नसलं तरी चालेल जीवनात, पण एक मोठं नाही पण एकच घर असावं, पण ती पक्का असावं की त्यात आपण सुरक्षित असावं. रात्री चांगलं कळलं. मी माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस असा बघितला आहे ज्यानं भल्यानं गार केलं. भल्यानं. रात्रीचा पाऊस लय डेंजर होता.
सगळेजण एवढेच म्हणत होते की वारं थांबू दे. पाऊस तर होता प्रचंड, त्यासोबत वारं पण होतं. अक्षरशः घरात पण पाणी घुसलं, त्या घरात पण पाणी घुसलं. आमचं पाय पाण्यात होतं, पण वारं फिरत होतं, पाऊस पण फिरत होता. कधी पुढे यायचा, कधी मागणी यायचा, कधी तिकडून यायचा, असं झालेलं. मग दरवाजाला आतनं सगळं पाणी आतमध्ये आलेलं. दरवाजा पण असा हालत होता, त्याला धरून ठेवलेला. धपक्यानं निघला बिगला, कडी निघली की संपला विषय. पाऊस उघडल्यानंतर ना आम्ही सगळे हसतोय, कारण जेव्हा पाऊस येत होता तेव्हा आमच्या सगळ्यांची तोंड बघण्याला लायक होती. फक्त आम्ही एकामेकाकडे बघत होतो, दुसरी काही रिॲक्शन नव्हती. मी त्यांच्याकडे बघायचे, ते माझ्याकडे बघायचं. आणि सासूबाई होत्या, सासरं नंतर ना आलं, पण सगळी जाम गेली होती, सगळीच. सोनू तर रडत होती. आता खरंच असते मी पण रात्री खरंच रडायला येत होतं. माझं तर डोळं भरून आलं, कारण मला माझ्या घराची चिंता होती. मारण्याचं काही नाही, पण मला घराची चिंता होती, कारण एवढ्या महागातल्या वस्तू आहेत त्या तर भिजल्या तर संपला विषय. अजून म्हशीनं तर काही 3-4 हप्ते राहिलं तर भीती वाटत होती की वस्तूंना काय होऊ नये, बस एवढंच. बाकी काय झालं तरी झालं, पण वस्तू नको भेजायला, असं चाललं. आता पण वारं सुटलं आणि विजाने तर कहरच केला होता. तड आमचा पत्रा ना असा इथंच कुठंतरी वीज मला वाटतं ही झाली असणार आहे. हमेशा इथंच स्वामींच्या फोटोंच्या मागच्या वेळेस हा फोटो होता ना, तो इथं होता, तर इथं तडतड वाजला, असा जाळ निघलेला. आणि ह्यावेळेस ह्या फोटोच्या मागं जाळ निघाला आणि त्यानं फोटो हल्लाय पण. आता आंघोळ नाही केली, हात नाही लावत, पण झालं होतं इथं, असं जाळच निघाला होता. आम्ही लय भिलो होतो. आता म्हणलं मरतोय सगळीजण. आता एवढा रात्री पाऊस झाला आहे म्हणल्यानंतर 100% लाईट नसणार आहे. लय म्हणजे लय पाऊस झाला आहे, काय सांगू. घरं उसकटलीत माणसाची चांगली. महापाऊस कसला असेल सांगा. त्यामुळे आता काही लाईटीची गॅरंटी नाही आहे. बघू आता कधी लाईट येते. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, आणि असलं तरी पण ठेवायला पाहिजे, कारण लागते लाईट. आता पण वारं सुटलं आहे, कदाचित आला सकाळी पाऊस तर काय सांगावं. चला, आज रोज सोनूचा पप्पा संध्याकाळपर्यंत काम करत होतं. आज सांगितलं दुपारचं घरी या. पैसा महत्त्वाचा नाही, मरताना तरी आपण सोबत पाहिजे. त्यामुळं दुपारचं घरी या. आपल्याला संध्याकाळपर्यंत करायची गरज नाही. थोडं भेटू तर 400 भेटू तर, पण दुपारी घरी या. रात्रभर जागलो आहे आम्ही, आणि सकाळी डोळा उघडत नव्हता. पण सगळे आज लवकर उठलेले, कारण प्रत्येकाचं सामान गायब होतं, त्यामुळे आम्ही पण लवकर उठलो. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही बघितलं असेल, घराची भरपूर असं नुकसान झालं आहे. तर काही व्हिडिओमध्ये हे घर मी तुम्हाला दाखवलं असेल, तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघितला असेल ना, तर तुम्हाला कळलं असेल हे घर कुठलं आहे ते. तर असं त्या घराचं अजून बांधकाम पूर्ण व्हायचं राहिलं होतं, म्हणजे आज प्लॅस्टर करायला येणार होते, तोपर्यंतच पूर्ण घर पडून गेलं आहे. खिडक्या दरवाजा सगळं लावून झालं होतं. काल पत्र ठोकलेलं आणि आज प्लॅस्टर